हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं जी के अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजची जाहिरात अत्यंत सुंदर जाहिरात असणार आहे. बघा, ही जी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कृषी उत्पन्न बाजार समितीबद्दल ही जाहिरात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची जाहिरात 2024 ची. तुम्ही जर बघाल पात्रता 9वी आणि 10वी पास जे विद्यार्थी मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना खूप अडचणी गेल्या. ही फॅमिली इश्यूजमुळे ते आपल्या स्वप्नांना परिपूर्ण करू शकले नाहीत. म्हणजे 9वी 10वी पास आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत सुंदर ती विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आलेली आहे. तर याचा नेमका अभ्यासक्रम काय असेल, यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत, याचा अर्ज कसा करावा, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून देणार आहे. तो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत सेशन बघा. हा फॉर्म कसा भरायचा, कशा पद्धतीने या फॉर्मला अप्लाय करायचं, याचा अभ्यासक्रम काय आहे, याचा कागदपत्रे कोणते लागतील, कसा काय असेल, सगळी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लेक्चरला शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता लेक्चरला सुरुवात करूया. बघा, कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर. बाजार समितीत रिक्त असलेल्या पदावर सरळ सेवा नोकर भरती 24-25 अंतर्गत पात्र उमेदवारांकडून 25/9/2024 ते 5/10/2024 पर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट या 10 दिवसांमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आजचीच 25 तारीख आहे. आजपासून विद्यार्थी मित्रांनो याची सुरुवात झाली आहे फॉर्म भरणे. तुमच्या सर्वांनी हा फॉर्म भरावा. बघा, शिपाई पहारेकरी पदसंख्या आहे 5, सुरक्षा रक्षक 2, गेटमन 1, माळी 1, सफाई कामगार 1 आणि एकूण 10 पदे आहेत विद्यार्थी मित्र. मग इतर मागासवर्गीय, विजा, इमाव, खुला, अजा, खुला, खुला, खुला ओपन साठी समजा जागा. वयोमर्यादा बघा, 18 ते 38 सगळ्यांसाठी वयोमर्यादा सेम आहे विद्यार्थी मित्रांनो. SSC म्हणजे 10वी आणि सफाई कामगार आहे तर 9वी सुद्धा लागेल. अनुभव 3 ते 5 वर्ष, 3 ते 5 वर्ष, 3 ते 5 वर्ष बघा. म्हणजे अनुभव तर तुम्हाला मिळून जातं, बरोबर. अनुभव तर तुम्हाला आजकाल भेटून जातं, त्याचा इश्यू नाही आहे. शैक्षणिक पात्रता बघा, हे की नाही, वयोमर्यादा बघा. आता कागदपत्र काय काय लागणार आहे ते बघून घेऊयात. जर तुमच्याकडे 9वी सर्टिफिकेट असेलच, 10वीचंही असेल, 12वीचं असेल, पदविका, पदवी पदव्युत्तर, गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे. म्हणजे एवढे लागेलच का सर, मी तर पदवी नाही केलाय, पदव्युत्तर नाही केलाय, ते याची लागणार नाही. हे तुम्ही मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला लागणार आहे. हे काय बाकीचे कागदपत्र तुम्हाला सबमिशन साठी मागितले, बाकीचं काही टेन्शन नसतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो MSCIT प्रमाणपत्र, यस ते तुम्हाला द्यायचं आहे. 3 वर्षाचा अनुभव, 3 वर्षाचा अनुभव इन द सेन्स 3 क्रमांक आहे अनुभव. ते 5 वर्षाचा अनुभव पाहिजे, ते मिळून जाईल. वर्तुकीचा दाखला म्हणजे तुमचं बिहेवियर कसं आहे. जात प्रमाणपत्र ऑलमोस्ट सगळ्यांकडेच असतील. ज्या उमेदवार बाजार समितीत काम करण्याचा अनुभव असल्याचा वयामध्ये शिथिलता प्राधान्य द्यायचा अधिक संचालक मंडळ राखून ठेवलेला आहे. म्हणजे काय, तुमच्याकडे जर बाजार समितीमध्ये काम करण्याचा अनुभव असेल तर तुम्हाला पहिले प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे. मग याची लेखी परीक्षा होणार आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित, जनरल नॉलेज, कृषी संबंधित पदाच्या अनुषंगाने सामान्य ज्ञान. लेखी परीक्षेच्या वेळ, दिनांक, ठिकाण याबाबत उमेदवारास भ्रमणध्वनीद्वारे व्हॉट्सअप, ईमेल कळवण्यात येईल. अर्ज मिळवण्याचे व स्वीकृत करण्याचे ठिकाण बघा, ते तुम्हाला हे ऑनलाईन अर्ज करायचा नाहीये, हा तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे. हा कुठे मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता, साकुरी पोस्ट साकुरी, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर, 423107 या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे, अर्ज मिळणार आहे. हे अर्ज तुम्ही तिथे भरून त्याच ठिकाणी सबमिट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जितके लोक हे अर्ज सबमिट करेल तितक्या लोकांना एक तर भ्रमणध्वनीद्वारे म्हणजे तुम्हाला मोबाईलद्वारे मेसेज येईल किंवा कॉल येईल, व्हॉट्सअप येईल किंवा तुम्हाला ईमेलनी तुम्हाला सांगितलं जाईल की बाबा याची एक्झाम कधी होणार आहे, याची पुढची प्रोसेस कशी होणार आहे, कोणत्या ठिकाणी होणार आहे, बरोबर, कोणत्या तारखेला होणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल. नंतर ही सर्व इच्छुक उमेदवारांनी विविध नमुन्यातील अर्ज दिलेल्या कालावधीत कार्यालय पोस्टाने स्वतःवरील मुदत पोहोच करावेत.
त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, जितक्या कालावधीमध्ये आहे, त्याच कालावधीमध्ये तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे. म्हणजे 5/10/2024 पर्यंतच तुम्हाला अर्ज भरायचा आहे. त्याच्यानंतर हे गृहीत धरला जाणार नाही. तसंच काही तांत्रिक अडचणी आल्यास परीक्षा नियोजनात बदल करण्याचा अधिकार बाजार समितीचा आहे. म्हणजे काही टेक्निकल इश्यू आले, जसं आपल्या प्रत्येक एक्झाममध्ये होतं, तर ते एक्झाम मागे पुढे करण्याचा हा अधिकार बाजार समितीचा असेल. तर एक सुंदरशी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात होती. या विद्यार्थ्यांना फॅमिली इश्यूजमुळे म्हणा किंवा पैशाच्या अभावी शिक्षण घेता नाही आले, अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर ही एक संधी चालून आलेली आहे. प्लीज करून तुम्ही हे फॉर्म भरा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर हे असेच इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही नक्की लेक्चरला लाईक करून ठेवा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा या लेक्चरच्या लिंक पाठवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली लेक्चरच्या लिंक मिळेल. मी सोबतच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, है की नाही? म्हणजे तुम्हाला प्रॉपरली नोटिफिकेशन येत राहील. आता इथे थांबतो आणि नवीन जाहिरातीमध्ये भेटू.